आताच आपण बघितलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं हे फुटेज, ज्याच्यामध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करण्यात आली आहे. आपण बघू शकतो एका तरुणाने कशा पद्धतीने या महिलेवर पाळत ठेवली आणि क्षणात तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडून तो पळून गेलाय. नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सोनसाखळी चोरीचा प्रकार घडलाय. या परिसरात स्वामी समर्थ नगर या ठिकाणी या महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ही महिला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एका क्लासच्या गेट समोर उभी होती. आपण बघू शकतो या सीसीटीव्ही फुटेज मध्ये की ही महिला तिथे उभी असताना एक इसम त्या ठिकाणी तिच्या आजूबाजूला फिरताना दिसतोय आणि मौका मिळताच त्याने तिच्या गळ्यातली चेन ओरबाडली. तसेच त्याच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकीवरून त्याने पळ काढल्याचं दिसून येत आहे. म्हणजे प्री प्लॅन्ड ही सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आपण पुन्हा एकदा बघू शकतो कशा शिताफीने या इसमानं त्या महिलेच्या गळ्यातली चेन स्नॅच करून तिथून पोबारा केलाय. मंदाकिनी निकम यांना काही समजायच्या आतच ही चेन ओरबाडून त्या इसमानं तेथून पळ काढलाय. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरासह परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र प्रशासनाकडून देखील वारंवार सांगण्यात येत आहे की गर्दीमध्ये जाताना जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा सोन्याचे दागिने परिधान करणं शक्यतो टाळा. परिधान करत असाल तर त्याची काळजी घ्या. म्हणजे गळ्यामध्ये स्कार्फ तुम्ही व्यवस्थित लपेटून घेऊ शकताय किंवा तुमचा पदर साडीचा व्यवस्थित तुम्ही घेऊ शकताय, जेणेकरून सोन्याचे दागिने दिसणार नाही. आणि आपली स्वतःच्या जीवाची काळजी घेत सोन्याचे दागिने नक्कीच परिधान करा. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.